या गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. सर, मी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काटी या गावामधून आलेले आहे. म्हणजे 10वी शिक्षणाच्या गावातच म्हणजे श्री काटेश्वर विद्यालय काटीमधून झालेलं आहे. 12वी मी विद्या प्रतिष्ठान बारामतीमधून केलेली आहे आणि ग्रॅज्युएशन माझं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे. बरं. कधी पास आउट झालात बरं तुम्ही? 2020 ला. 2020. मग तुम्हाला त्यावेळेस जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे कॅम्पस मधून होती का? लास्ट इयरला कोरोना आला होता. लास्ट इयरची एक्झाम मी घरूनच दिली होती ऑनलाईन. आणि कॅम्पस म्हटलं तर इथं जी इंडियामध्ये इंटर्नशिप केलेली होती. पण जॉब करत करत एक्झामची तयारी करण्यापेक्षा आणि मेकॅनिकलमध्ये जरा मंदीची परिस्थिती आली होती. IT क्षेत्राकडे जॉब जास्त वळले होते. तुम्हाला PSI का बनायचं आहे बरं? सर, PSI म्हणजे लहानपणापासून मला आवड होती या क्षेत्राची. आणि PSI का व्हायचं याचा क्वेश्चन म्हटला तर मेकॅनिकलमध्ये जाताना बरेच जण म्हटले होते की मुलींसाठी ते क्षेत्र योग्य नाही, मुली करू शकत नाही. पण मी केलं आणि चांगल्या मार्काने पास पण आहे, चांगले जॉब पण मला मिळू शकतो. पण तुम्ही ते क्षेत्र सोडून दिलं ना आता? हा, पण माझी आवड इकडेच होती ना. घरामध्ये मोठ्या असल्यामुळे इकॉनॉमिकली स्टेबल होणं पहिलं महत्वाचं होतं. पण त्या कोरोनामुळे काय झालं, एकच फोकस केलं ना मी, फक्त एक्झामची तयारी. महिला पोलिसांसमोर काय आव्हानं असतात सांगू शकता का तुम्ही? हा सर, म्हणजे महिला पोलीस म्हटले की डबल ड्युटी करायला लागते. घरच्या व्यक्तींना सांभाळून आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडावं लागतं. आणि कामाच्या वेळा म्हटलं तर त्यांना महिला पुरुष असं काही भेदभाव न करता आहे तीच ड्युटी पार पाडावी लागते. म्हणजे वेळ पण त्यांना तेवढाच द्यावा लागतो कामाच्या ठिकाणी. आणि बाकी म्हटलं तर स्वच्छता गृह जसे पुरुषांना असतात तसे नाहीत. आणि युनिफॉर्म विचारात घेतला तर तो पुरुषांना सुटेबल होईल असंच आहे ना, की म्हणजे महिलांसाठी साडी वगैरे असं काही नाही त्यामध्ये. बरं, इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत तरी पण तुम्हाला तिकडे जायचं आहे? हो सर. बरं, मला सांगा तुमची हॉबी काय आहे बरं? माझी हॉबी सिंगिंग. सिंगिंग आहे. ओके. कशा प्रकारची गाणी गायला आवडतात बरं तुम्हाला? भावसंगीत म्हणजे भावसंगीत. ऐकवू शकता का 4 ओळी? हो. ऐकावा बरं. कश्मकश को छोड़ दे तू, रुक हवा का मोड़ दे तू, खाली पैमाना है तेरा, हो सके तो तोड़ दे तू. कश्मकश को छोड़ दे तू, रुक हवा का मोड़ दे तू, खाली पैमाना है तेरा, हो सके तो तोड़ दे तू. एक नई महफिल सजा ले, बीच का पर्दा उठा ले, आजमा ले. तुम्ही भावसंगीत म्हणालात ना, भावसंगीतांमध्ये पण काय गाता बरं तुम्ही भावसंगीतमध्ये? म्हणजे माझा कोणता क्लास वगैरे झालेला नाही, पण असं ऐकून भावसंगीतामध्ये सगळे म्हटले तर फिल्म इंडस्ट्री मधले सॉन्ग तेच येतात. भावसंगीत म्हणजे काय बरं? भावसंगीत त्याच्यामध्ये ताल सूर याचबरोबर वाद्याला पण महत्व असतं. बरं, भारतामधले संगीताचे प्रकार सांगू शकता तुम्ही? शास्त्रीय संगीत, भावसंगीत, सुगम संगीत, आणखी 4 प्रकार. शास्त्रीय संगीताचे प्रकार किती आहेत बरं? नाही सर. तुम्ही हिंदुस्थानी आणि कर्नाटिक म्युझिक ऐकलंय का? हिंदुस्थानी ऐकलंय, कर्नाटिक नाही. बरं, ठीक आहे सर. ओके, तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे. हायब्रिड इंजिन काय असतं सांगता येईल तुम्हाला? हायब्रिड इंजिन मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचं कॉम्बिनेशन करून, म्हणजे पेट्रोल इंजिन मध्ये काय असतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो आणि डिझेल इंजिन मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो. त्या दोन्हींचे एकत्रित करून नवीन जे इंजिन तयार केलं जातं. दोघांचे ड्रॉबॅक्स कन्सिडर करून एक नवीन इंजिन ते हायब्रिड इंजिन. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कुठे सांगते? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाही. बरं, तुम्ही म्हटलात की तुमची हॉबी सिंगिंग आहे. एक जे जुने गाणे आहेत आणि आत्ताचे नवीन गाणे आहेत यांच्यामधलं तुम्हाला काही डिफरन्स सांगता येईल का प्रामुख्याने? हो, सांगता येईल. काय सांगता येईल? अगोदरचे जे म्युझिक किंवा सिंगिंग मध्ये जे भाव होते ते एकदम असे म्हणजे मनाला भिडणारे होते. आताचे म्हणायला गेलं तर फक्त पॉप सॉंग्स किंवा तरुणाईला कसं त्याकडे आकर्षित करता येईल, डिस्को वगैरे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. त्या ताल सूर याचा काही त्याच्याकडे म्हणजे आता अर्थपूर्ण गाणे तयारच नव्हत का? होतात, पण जास्त प्रमाणात एवढे वाटत नाही. नुकताच आता एका नाटू नाटू सॉंगला पुरस्कार मिळाला ना? हा, हा, कुठला पुरस्कार मिळाला?
सगळं सांगत नाही ते. नाही Sorry, सांगता. sir. बरं. पुणे जिल्ह्यातल्या 5 राष्ट्रीय महत्वाच्या हे सांगा संस्था सांगा, इन्स्टिट्यूशन्स कोणकोणते आहेत? इन्स्टिट्यूशन केमिकल इंडस्ट्री आणि खरगपूरमध्ये इन्स्टिट्यूशन संस्था कोणकोणत्या आहेत? संस्था जसं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व्हायरॉलॉजी आहे. पुण्यामध्ये आहे. हां तसं विचारतात सर तुम्ही. आर्मीचं मिलिटरी स्कूल आहे. पुणे जिल्ह्याचे काही भौगोलिक वैशिष्ट्य सांगा बरं. मुळामुठा नदी बरं. आणि एक पेशवाकालीन किल्ला सदृश्य आपली शनिवारवाडा. शनिवारला. बरं. ठीक आहे. तुम्ही मध्ये मंदीचा उल्लेख केला. मंदी काय असते बरं? आता मंदी आहे का? नाही, मंदीची आता- व्याख्या काय करा तुम्ही? मंदीमध्ये म्हणजे जो GDP म्हणजे एका वर्षाचे आर्थिक म्हणजे ज्या वस्तू उत्पन्न होतात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये. सध्या मंदी सदृश्य परिस्थिती आहे है ना? या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? म्हणजे जे कोविडमध्ये -7.6 म्हणजे मायनसमध्ये गेली होती तशी तर परिस्थिती नाही आता. बरं. ठीक आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय महिला आयोग लोढा आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष? रुपाली चाकणकर. बरं. सर. बर. समजा तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत आहात आणि तुमच्याकडे अशी केस येते की ज्यामध्ये एक महिला आलेली आहे. त्या महिलेचं असं म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याने बाबा आधीच लग्न केलेलं होतं पण माझ्यापासून ते लपवून ठेवलं होतं आणि माझ्याशी दुसरं लग्न केलं होतं. तर मग IPCचं कुठलं कलम तिथे लागू शकेल बरं? 399. कन्फर्म? हां पाहिजे. बायगॅमी किंवा बर ठीक आहे. महिलांसंबंधी अजून कुठले कायदे आहेत बरं आपल्याकडं? महिलांसंबंधी IPC मध्ये 304B कायदे जसं 498A काय बरं? हां ते गृहपालिकेसाठी आहे. बरं. तसं मग कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे का आपल्याकडं? कौटुंबिक हिंसाचाराचं हुंडाबंदीसाठी 304B आहे IPCचं. बरं ठीक आहे. मला सांगा या PSI या पदासाठी तुमचीच निवड का करायची बरं? कारण माझ्याकडे नेतृत्व गुण आहे आणि प्रशासनामध्ये जे आधुनिकीकरण कसं करता येईल याची जास्त समज मला असू शकते. कारण मी त्या फील्डमध्ये तशा प्रकारचं काम केलेलं आहे. ती पण कॉम्पिटिशनमध्ये मी हेड म्हणून कार्य केलेलं आहे स्टेरिंग सिस्टीममध्ये. त्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, डिसिप्लिन कसा पाळायचा आणि त्या वेळेमध्ये काम कसं करायचे याचा मला चांगलाच अनुभव आहे आणि त्याचा फायदा मला या फील्डमध्ये होईल. माझी आवड पण आहे या फील्डमध्ये. बरं चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.